नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। परीक्षेचा शेवटचा टप्पा आहे, तुम्ही अभ्यास करत आहात, तुमच्या अभ्यासाला एक रिव्हिजनची जोड देता यावी यासाठी आज आपण सराव प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही अभ्यास पूर्ण केलेला आहे, तुमच्या अभ्यासाला एक रिव्हिजन व्हावी यासाठी 15 प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण रिव्हिजन विस्तृत स्वरूपाचा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसे प्रश्न होते तसेच प्रश्न, ज्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा पूर्ण त्या प्रश्नाचा एरिया कव्हर होईल इतकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तिथे कधी क्वेश्चन आला तर तो सगळा एरिया कव्हर होईल आणि जसं पाठीमागं गट ब च्या परीक्षेला जसा फायदा झाला तसा येणाऱ्या गट क च्या परीक्षेला सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल। तर शेवटपर्यंत बघा आणि हिस्ट्री बाय पवन सर हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर हिस्ट्री बाय पवन सर हे यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी जी इन्फॉर्मेशन असणार आहे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल आणि त्या व्हिडिओची लगेच तुम्हाला लिंक पण मिळेल। ठीक आहे, तर ते यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, तर आपण बघूया संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न विश्लेषण। ज्या प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून काही प्रश्न कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया। तर पहिला प्रश्न, फ्री हिंदुस्तान आणि तलवार हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर न्यूजपेपरवर प्रश्न आहे, दोन न्यूजपेपर तुम्हाला तिथे विचारलेत आणि व्यक्तीचं नाव विचारले। तर ऑप्शन मध्ये जी.डी. कुमार, तारकनाथ दास, लाला लजपत राय आणि मादाम कामा हे चार ऑप्शन। तर फ्री हिंदुस्तान आणि तलवार हे दोन न्यूजपेपर कुणी चालू केले? तर हा प्रश्न जातो पहिल्यांदा कोणत्या टॉपिक मध्ये? तर वर्तमानपत्र हा पण टॉपिक इथं महत्वाचा आहे। एवढंच नाही तर क्रांतिकार्य यामध्ये पण हा टॉपिक जातो, कारण क्रांतिकार्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तिथं अभ्यासाला मिळतील। तर फ्री हिंदुस्तान आणि तलवार हे वर्तमानपत्र कोणी चालू केलं होतं? तर हे वर्तमानपत्र चालू केलं होतं तारकनाथ दास यांनी। तर काय झालं होतं? तर सगळ्यात महत्वाचं 1907 नंतर आपल्या भारतातून बरेच लोक हे अमेरिकेला जात होते। अमेरिकेला कुठं जात होते? तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर, आणि अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर जाऊन तिथल्या असणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांना भाग घ्यायचा होता। त्यातले काही लोक आपलं जीवन बदलवण्यासाठी जात होते। जिथं मळे व्यवसाय आणि खाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा तर तिथं जाऊन काम मिळेल आणि त्याच्या माध्यमातून आपलं जीवन सुधारेल असं काही लोकांना वाटायचं। म्हणून पंजाब प्रांतामधून दोन जिल्हे आघाडीवर होते। ते दोन जिल्हे म्हणजे एक होतं होशियारपूर आणि दुसरं होतं जालंधर। ह्या दोन भागामधून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर होत होतं उत्तर अमेरिकेच्या कोणत्या किनाऱ्यावर? पश्चिम किनाऱ्यावर। आणि ज्यावेळेस तिथं लोक येत होते त्यावेळेस त्या भारतीय लोकांमध्ये जागृती करणारे बरेचसे लोक तिथं काम करायचे। त्याच्यामध्ये रामनाथ सिंग नावाचा व्यक्ती होता। तर रामनाथ सिंग नावाचा व्यक्ती पण तिथं जागृती करत होता। त्याच्यानंतर भगवान पुरी नावाचा व्यक्ती पण तिथं काय करायचा? जागृती करायचा। तर भगवान पुरी आणि रामनाथ सिंग हे दोन्ही लोक त्या लोकांमध्ये जागृती करायचे। नंतर तिथल्या लोकांमध्ये जागृती करण्यासाठी तारकनाथ दास यांनी तलवार नावाचं वर्तमानपत्र आणि फ्री हिंदुस्तान नावाचं वर्तमानपत्र चालू केलेलं। तर ह्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तिथे येणाऱ्या लोकांमध्ये जागृती करण्याचं काम केलं जायचं। तर हे तारकनाथ दास दिसतील आपल्याला। सोबत त्यांच्या होते जी.डी. कुमार। तर जी.डी. कुमार यांनी तिथं स्वदेश सेवक संघ स्थापन केलेला, हे पण लक्षात ठेवा। तर त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केला होता स्वदेश सेवक संघ। या स्वदेश सेवक संघाच्या माध्यमातून भारतातून जाणाऱ्या लोकांना तिथं निवासाची व्यवस्था केली जायची। आणि हा स्वदेश सेवक संघ कोणाच्या धर्तीवर स्थापन केला होता? तर स्वदेश सेवक संघ स्थापन केला होता इंग्लंडमध्ये असणाऱ्या इंडिया हाऊसच्या धर्तीवर। आणि इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस कोणी स्थापन केलं होतं? तर इंग्लंडमध्ये जे इंडिया हाऊस होतं तर इंडिया हाऊस श्यामजी कृष्णवर्मांनी स्थापन केलेलं। भारतातून लोक जे शिक्षणासाठी इंग्लंडला जात होते तर त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तिथे केली जायची। आणि याच इंडिया हाऊसच्या धर्तीवर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर स्वदेश सेवक संघ स्थापन करणारे कोण होते? जी.डी. कुमार। तर भारतातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक तिथं जाऊन काम करत होते। ज्यावेळेस भारतातून जाणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू वाढत होती त्यावेळेस स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं लाला हरदयाळ। त्यामुळे लाला हरदयाळ यांनी आपली नोकरी सोडून दिली आणि नंतर ते उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर आले आणि ते तिथं जाऊन आपल्या लोकांचं संघटन करू लागले। संघटन करत असताना पुढे त्यांनी 1 नोव्हेंबर 1913 मध्ये एक पार्टी स्थापन केली। त्याच पार्टीचं नाव होतं गदर पार्टी।
आणि गदर पार्टीचं वर्तमानपत्र होतं गदर, जे 3 भाषेमध्ये निघायचं, उर्दू, पंजाबी आणि गुरुमुखी. परीक्षेला इथं प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. गदर वर्तमानपत्र कुठल्या भाषेमध्ये निघायचं? पंजाबी, गुरुमुखी आणि उर्दू. आणि या गदर वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्याचं काम पुढे लाला हरदळ यांनी केलं. त्यामुळे पुढे जी गदर चळवळ सुरू झाली, त्या गदर चळवळीचे आत्मा म्हणून ज्यांनी काम केलं ते व्यक्ती म्हणजे लाला हरदयाळ. आणि 2 त्यांचे सहकारी होते, रामचंद्र आणि बरकतुल्ला, हे सुद्धा सोबत होते. मग गदर पार्टीनं गदर वर्तमानपत्राच्या माध्यमातून जागृती चालू केली. तर गदर पार्टीनं पुढे प्लॅन बनवला की आपल्याला भारतामध्ये जाऊन बंड करायचं आहे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात. त्यामुळे गदर हा शब्द पंजाबी आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो काय करणं? बंड करणं. पण बंड कुठं करायचं होतं? भारतात. आणि भारतात जाऊन बंड करत असताना कोणाला सोबत घ्यायची होती? भारतीय लोक आणि ब्रिटिशांच्या दरबारामध्ये काम करणारे जे लष्करातले काही भारतीय सैनिक होते, ह्या दोघांना बरोबर घ्यायचं आणि भारतामध्ये उठाव घडवून आणायचा. कसा उठाव घडवून आणायचा? जो की 1857 साली झाला होता. 1857 सारखा उठाव परत घडवून आणणं हे ज्यांचं काम होतं, ती पार्टी म्हणजे गदर पार्टी. कारण 1857च्या उठावाला 1913 साली 56 वर्ष पूर्ण झाले होते आणि तसा उठाव घडलेला नव्हता. तर तसा उठाव घडवून आणणं हे ज्यांचं काम होतं, त्यासाठी काम करणारी पार्टी होती गदर पार्टी. पण गदर पार्टीच्या माध्यमातून 7,000 लोक भारतात आले, पण त्यांनी भारतीय लोकांना, भारतीय इंग्रजांच्या लष्करामध्ये असणाऱ्या भारतीय सैनिकांना सोबत घेतलं. पण बंड मात्र काही झालं नाही, कारण बंडाचे प्लॅन ठरले गेले. पण हे प्लॅन रातोरात कोणाला कळाले? इंग्रजांना कळाले, आपल्याच लोकांनी सांगितले. त्यामुळे पुढच्या काळामध्ये असा उठाव झाला नाही. त्यामुळे गदर पार्टीचा बंड होण्याच्या अगोदर इंग्रजांनी हे बंड शांत केलं होतं. आणि हा उठाव होण्याच्या अगोदर 1914ला कामागाटा मारू एक प्रकरण घडलं होतं, ज्या प्रकरणामुळे भारतातल्या सगळ्या गोष्टीवर इंग्रजांचं बारकाईनं लक्ष आलं आणि 1914ला पहिल्या महायुद्धाला सुद्धा सुरुवात झाली होती. म्हणून पुढे सगळ्या गोष्टीवर लक्ष आणून सगळ्या गोष्टी इंग्रजांनी पुढच्या काळामध्ये बंद केल्या. तर अशा पद्धतीनं तारकनाथ दास, जी.डी. कुमार, लाला हरदयाळ हे सगळे लोक जे काम करत होते, ते काम करत होते उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर. आणि त्या ठिकाणी भारतीय लोकांमध्ये जागृती करणं आणि भारतात जाऊन बंड करणं हे ज्यांचं काम होतं. तर अशा या घटना होत्या. त्यामुळे तारकनाथ दास यांनी तिथल्या लोकांमध्ये जागृती करण्यासाठी फ्री हिंदुस्तान आणि तलवार हे 2 न्यूजपेपर चालू केलेले. परीक्षेला प्रश्न आला तर लक्षात ठेवा, येऊ शकतो. हा प्रश्न महत्वाचा आहे, वर्तमानपत्रासंदर्भात महत्व आहे याचं. त्याच्यानंतर लाला लजपत राय हे जहाल गटातील एक महत्वाचे नेते आपल्याला सांगता येतील. जहाल गटाच्या माध्यमातून लाला लजपत राय यांनी केलेलं कार्य आहे. नंतर लाला लजपत राय हे पुढे 1920 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर कलकत्ता अधिवेशनाला महत्वाचा इथं प्रश्न येऊन गेला होता, कारण 2020 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. आणि या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी असहकाराचा काय मांडला होता? ठराव मांडला होता. लाला लजपत राय भारतामध्ये कमी आणि आउट ऑफ इंडिया जास्त असायचे, कारण काय 1907 मध्ये त्यांना पंजाब प्रांतामधून हद्दपार केलेला. जहाल गटाच्या माध्यमातून स्वदेशी चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला. एवढंच नाही तर त्यांना पंजाब केसरी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, लक्षात ठेवा, ओळखलं जात असे. ठीक आहे. तर असे लाला लजपत राय. पुढे मग 1920 मध्ये आयटकच्या स्थापनेमध्ये सुद्धा लाला लजपत राय यांचा महत्वाचा सहभाग आहे. आयटकची स्थापना करत असताना जोसेफ बॅप्टिस्टा, चिमनलाल सेटलवाड, लाला लजपत राय हे सगळे लोक एकत्र आले आणि कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांनी आयटक ही संघटना काढली. एवढंच नाही तर ते आयटकचे पहिले काय होते? अध्यक्ष सुद्धा होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1927ला सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशनला विरोध करत असताना लाहोरमध्ये मोर्चा काढला, ज्या मोर्चामध्ये त्यांच्यावर लाठी हल्ला झाला. पुढच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं. ठीक आहे. लाठी हल्ला झाल्यानंतर लाहोरमध्ये निषेध सभा भरवली होती आणि या निषेध सभेमध्ये त्यांनी एक वाक्य म्हणलं होतं. हे वाक्य आयोगाचा क्वेश्चन आहे. तर ते वाक्य होतं, तुम्ही माझ्यावर लाठी हल्ला केला नाही तर तुम्ही तुमच्या शिवपेटीवर एक एक खेळा ठोकत आहात, असं ते वाक्य होतं आणि तिथंच प्रश्न आलेला. त्यामुळे लाला लजपत राय एक जहाल गटातील महत्वाची नेते, पण भारतात कमी आणि आउट ऑफ इंडिया जास्त त्यांचं वास्तव्य होतं. पण भारतामध्ये काही घडामोडी संदर्भात त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ते म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन महत्वाचं आहे आणि आयटकच्या माध्यमातून त्यांचं काम आणि पुढे सायमन कमिशनला विरोध करत असतानाचं काम. ठीक आहे. तर महत्वाचे होते. त्याच्यानंतर स्वदेशी चळवळीमध्ये सुद्धा भारतभर स्वदेशी चळवळीचा प्रसार करत असताना ज्यांनी टिळकांना साथ दिली आणि भारतभर भाषण केले असे महत्वाचे व्यक्ती म्हणजे लाला लजपत राय आपल्याला सांगता येतील. नंतर माधव कामा यांच्याबद्दल पुढे प्रश्न आहे. तर
भारतीय क्रांतिकी माता असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ज्याने 1907 मध्ये स्टुटगार्टमध्ये पहिला तिरंगा फडकवला, अशी व्यक्ती म्हणजे आपल्याला मादाम कामा दिसून येतील, ज्या दादाबाई नौरोजी यांच्या इंग्लंड मधल्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. तर ह्या एक महत्वाच्या व्यक्ती क्रांतिकार्यामध्ये यांचं असणारे योगदान. पुढे आपण बघूया, पुढे तो प्रश्न येऊन जाईल. खालीलपैकी कोणत्या काँग्रेस पूर्व राजकीय संघटनेनं नीळ विद्रोहाच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याची मागणी सरकारला केली होती? तर हा प्रश्न जातो तुम्हाला. एक तर नीळ विद्रोह म्हणजे हा शेतकऱ्यांचा उठाव, हा एक महत्वाचा एरिया आहे. आणि दुसरं संघटना असं विचारलंय, म्हणजे हा टॉपिक संघटना सुद्धा आपल्या काय करतो इथं कव्हर करतो. दोन्ही बाबत असणारा हा प्रश्न. ठीक आहे, तर कोणती संघटना होती जी काँग्रेस पूर्व संघटना आहे, ज्यांनी नीळ विद्रोहाच्या विरोध चौकशीसाठी आयोग नेमण्याची काय केली मागणी? ब्रिटिश इंडियन असोसिएशन, जमीनदारी संस्था, बॉम्बे असोसिएशन, इंडियन लीग. तर ह्याचं उत्तर आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन. तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संस्था 1851 ला स्थापन झाली होती. या संस्थेचे अध्यक्ष कोण होते? तर राधाकांत देव होते. तर महत्वाचे व्यक्ती आहेत राधाकांत देव. या संस्थेचे सचिव कोण होते? तर या संस्थेचे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर. तर देवेंद्रनाथ टागोरांनी सचिव म्हणून काम केलं होतं. बाकी या संस्थेचे एक महत्वाचे व्यक्ती होते हरिश्चंद्र मुखर्जी. हरिश्चंद्र मुखर्जींनी आपल्या एका वर्तमानपत्रामधून निळीच्या बातम्या लिहिल्या होत्या. तर त्यांचं वर्तमानपत्र होतं हिंदू पॅट्रियट. तर हिंदू पॅट्रियट मधून निळीच्या बातम्या प्रकाशित करणारी महत्वाची व्यक्ती हरिश्चंद्र मुखर्जी. त्यांचं आडनाव हरिश्चंद्र घोष असं पण आहे, लक्षात ठेवा. दोन्ही पण आडनावं चालतात. तर हिंदू पॅट्रियट हे न्यूजपेपर महत्वाचं आहे, ज्यामधून निळीच्या बातम्या त्यांनी प्रकाशित केल्या आणि ह्या बातम्या त्यांनी लोकांपर्यंत सांगितल्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या नीळ विद्रोहाच्या बद्दल जागृती करण्याचं काम ह्यांचं पण होतं. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचे एक व्यक्ती होते दीनबंधू मित्रा. यांचं नील दर्पण नावाचं नाटक होतं. या नाटकामधून सुद्धा त्यांनी त्या बातम्या प्रकाशित केलेल्या. नाटकाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केलेली. जेम्स लॉग नावाच्या व्यक्तीनं ते नाटक पुढे इंग्रजीमध्ये आणलं होतं आणि त्या नाटकाच्या माध्यमातून युरोपियन लोकांना त्या निळीचे प्रश्न समजले होते. तर अशा पद्धतीने ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना 51 आहे. नीळ उठाव झाला होता 1859-60 ला आणि याच्यानंतर पुढे या संघटनेनं आयोग नेमण्याची मागणी केली होती. त्यामुळे काम करणारी भारतातली एक महत्वाची संघटना म्हणून आपण ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संघटनेला ओळखतो, ज्यामध्ये हे सगळे लोक महत्वाचे काय करायचे, काम करायचे. एवढंच नाही तर या संघटनेची अजून एक डिमांड होती. 1853चा जो चार्टर ऍक्ट झाला होता का, तर या चार्टर ऍक्ट मध्ये नूतनीकरण करा असं कोण म्हणलं होतं? तर ही संघटना ही म्हणली होती. त्यामुळे 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये नूतनीकरण करा म्हणणारी संघटना आणि पार्लमेंटला अर्ज करणारी संघटना म्हणजे ब्रिटिश इंडियन असोसिएशन. तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संघटना 2 संघटनेमधून तयार झाली होती. पहिल्यांदा ही संघटना फक्त जमीनदाराचाच प्रश्न मांडत होती, पण नंतर या संघटनेमध्ये हळूहळू समाजातले उच्च शिक्षित वर्ग येऊ लागला. त्यावेळेस समाजातल्या या राजकीय संघटना डिमांड या संघटनेनं पुढे मागायला सुरुवात केली. मग ह्या संघटनेमध्ये 2 संघटनेचं विलिनीकरण होतं. एक म्हणजे जमीनदारी संस्था जी स्थापन झाली होती, जी संस्था इथं दिलंय जमीनदारी संस्था. तर लक्षात ठेवा ही जी जमीनदारी संस्था होती का, या संस्थेची स्थापना 1838 ची आहे आणि या संस्थेचे संस्थापक होते द्वारकानाथ टागोर आणि या संस्थेमध्ये प्रसन्न कुमार टागोर सुद्धा काम करायचे. तर हे 2 लोक हे जमीनदारी संस्थेची स्थापना त्यांनी 38 ला केली होती, ज्यामधून जमीनदाराचे प्रश्न ही संघटना सोडवायची. पण ही संघटना पुढे जाऊन या संघटनेमध्ये विलीन झाली होती. आणि अजून एक महत्वाची संघटना होती 1843 ला, ज्या संघटनेचं नाव होतं बेंगॉल ब्रिटिश इंडियन सोसायटी. तर बेंगॉल ब्रिटिश इंडियन सोसायटी जी संस्था होती तर 1843 ला स्थापन झालेली. बंगालच्या जनतेची स्थिती काय आहे याची माहिती गोळा करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट होतं. तर या 1843 ची संस्था 1838 ची संस्था या 2 संस्था एकत्र आल्या आणि पुढे 1851 मध्ये ही संस्था स्थापन झाली ब्रिटिश इंडियन असोसिएशन. तर ही संस्था महत्वाची आहे, ज्या संस्थेनं राजकीय अधिकार मागायला सुरुवात केली, लक्षात ठेवा. तर जमीनदारी संस्था सुद्धा महत्वाची, जे की जमीनदाराच्या प्रश्नासाठी होती. नंतर बॉम्बे असोसिएशन. तर बॉम्बे असोसिएशन ही संघटना आपण पाहिलेली आहे. तर बॉम्बे असोसिएशन ही संघटना 26 ऑगस्ट 1852 मध्ये दादाबाई नौरोजी असतील, जगन्नाथ शंकर सेठ असतील, परदुनजी नौरोजी असतील आणि भाऊदाजी लाड असतील. तर ह्या सगळ्या लोकांनी या संघटनेची स्थापना केली होती. आपला युट्यूबला संघटना नावाचं एक युट्यूबचं लेक्चर आहे, संघटना टॉपिक,
ज्यामध्ये सर्व संघटना कव्हर केल्यात, त्याच्यामध्ये हे सगळ्या संघटना बघून घ्या. त्यात तुम्हाला बॉम्बे असोसिएशन या संघटनेबद्दल डिटेल दिलंय, जे की येणाऱ्या काळामध्ये जर संघटनेवर प्रश्न आला महाराष्ट्रातल्या संघटना तर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. कारण बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली कसली संघटना होती, राजकीय. तर संघटना टॉपिक मधून तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक असेल तर ही संघटना टॉपिक पूर्ण बघून घ्या. त्याच्यानंतर इंडियन लीग ही संघटना होती 1875. ह्या संघटनेचे संस्थापक होते शिशिर कुमार घोष आणि ही संघटना महत्वाची का मानली जाते, कारण या संघटना ही भारतातील पहिली संघटना आहे जिनं राजकीय डिमांड आणि राजकीय शिक्षण हे भारतीय लोकांना द्या, जिचं राजकीय उद्दिष्ट हे पहिलं उद्दिष्ट या संघटनेनं मागितलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे इंडियन लीग ही सुद्धा संघटना महत्वाची आहे, जी की शिशिर कुमार घोष यांनी या संघटनेची काय केली, स्थापना केली. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही संघटना. आणि नीळ उठावाचा जर आपण विचार केला तर नीळ उठाव झाला होता 1859-60 नीळ उठाव झाला होता बंगालमध्ये नडिया जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावात. त्या गावाचं नाव होतं गोविंदपूर, हे लक्षात ठेवा. या उठावाचं नेतृत्व केलं होतं 2 विश्वास बंधूंनी. आणि हे 2 विश्वास बंधू म्हणजे एकाचं नाव होतं दिगंबर विश्वास आणि दुसऱ्याचं नाव होतं विष्णू विश्वास. दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास हे 2 लोक, ह्या 2 लोकांनी संघटना काय केलेलं, इथं नेतृत्व केलेलं. ठीक आहे. तर हे विश्वास बंधू महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर नीळ आयोग स्थापन करा असं संघटनेबरोबर एका व्यक्तीनं पण मदत केली होती, म्हणून सरकारनं 1860 मध्ये नीळ आयोगाची स्थापना केलेली. तर त्या व्यक्तीचं नाव होतं अब्दुल लतीफ. त्यामुळे अब्दुल लतीफ यांचं सुद्धा योगदान नीळ आयोगा संदर्भात आहे. अब्दुल लतीफ यांनी 1863 मध्ये एक संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव होतं मोहमेडन लिटररी सोसायटी. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, मोहमेडन लिटररी सोसायटी ही संघटना कोणाची आहे, तर ही संघटना होती अब्दुल लतीफ यांची. यांच्या सहकार्यानं सरकारनं 1860 नीळ आयोग स्थापन केलेला. ठीक आहे. तर परीक्षेला प्रश्न आला तर हा नीळ उद्रव पण लक्षात ठेवा, हा पण महत्वाचा प्रश्न येऊ शकतो. आणि बाकी संघटना, संघटनेचे अध्यक्ष, संघटनेचे सचिव, संघटनेचे उपाध्यक्ष कोण कोण होते यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ब्रिटिश वस्तूवर बहिष्काराचा सल्ला कृष्णकुमार मित्रा यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रातून दिला होता. ठीक आहे. तर कृष्णकुमार मित्रा ज्यांनी बहिष्काराचा सल्ला कोणत्या वर्तमानपत्रामधून दिला असा प्रश्न आहे. इंडियन मिरर, वंदे मातरम, संजीवनी, युगांतर. तर संजीवनी हे महत्वाचं वर्तमानपत्र. तर या संजीवनी वर्तमानपत्रामधून त्यांनी बहिष्काराचा पहिल्यांदा सल्ला दिलेला. तर संजीवनी वर्तमानपत्राचे संपादक कोण होते, तर संजीवनी वर्तमानपत्राचे संपादक होते कृष्णकुमार मित्रा. कारण 1905 बंगालची फाळणी झाली होती. बंगालच्या फाळणीनंतर बंगालमध्ये जी चळवळ चालू झाली त्या चळवळीचं नाव होतं स्वदेशी चळवळ. आणि लक्षात ठेवा, स्वदेशी चळवळीवर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न येत आहे. तर स्वदेशी चळवळीचे सगळे नेते, स्वदेशी चळवळीमध्ये कोणत्या नेत्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या त्या संस्था ह्या लक्षात ठेवा, कारण त्याचं कंटिन्यू परीक्षेला प्रश्न येताना आपल्याला दिसतो. तर कृष्णकुमार मित्रा आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिले 2 लोक होते ज्यांनी स्वदेशी चळवळीचं पहिल्यांदा काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. आणि बंगालमध्ये हे 2 लोक आघाडीवर होते. त्यावेळेस बंगालमध्ये स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून बहिष्काराचा ठराव पहिल्यांदा कोणत्या वर्तमानपत्रामध्ये मांडला किंवा कोणत्या न्यूजपेपरनं तो सांगितला, तर ते वर्तमानपत्र होतं संजीवनी, ज्याचे संपादक म्हणून कोण काम करायचं, कृष्णकुमार मित्रा. पुढच्या काळामध्ये बंगालमधून कृष्णकुमार मित्रा यांना काय केलं होतं, हद्दपार केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन मिरर हे न्यूजपेपर कोणाचं आहे, तर हे न्यूजपेपर 1861 सुरू झालं होतं. मनमोहन घोष नावाचे व्यक्ती होते आणि देवेंद्रनाथ टागोर हे 2 लोक ह्या वर्तमानपत्राचे संपादक होते. तर देवेंद्रनाथ टागोर आणि मनमोहन घोष हे 2 लोक लक्षात ठेवा, ज्यांनी 1861 मध्ये इंडियन मिरर नावाचं वर्तमानपत्र काढलेलं, ज्याच्या माध्यमातून भारतीयांचे प्रश्न ते त्या वर्तमानपत्रामधून मांडायचे. त्याच्यानंतर वंदे मातरम. वंदे मातरम हे वर्तमानपत्र 3 जणांचं आहे. एक सगळ्यात महत्वाचं, पॅरिसवरून वंदे मातरम जे व्यक्ती काढत होते त्यांचं नाव होतं मादाम कामा. तर मादाम कामा या पॅरिसवरून काढत होत्या. पंजाबमधून वंदे मातरम वर्तमानपत्र काढणारे कोण होते, तर लाला लजपत राय होते. हे पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर बंगालमधून हे वर्तमानपत्र कोण काढत होतं, तर त्यांचं नाव होतं अरविंद घोष. तर अरविंद घोष हे बंगालमधून वंदे मातरम काढायचे.
पॅरिस, पंजाब आणि बंगाल हे 3 प्रांत, ह्या 3 प्रांताहून वेगवेगळ्या वंदे मातरम वर्तमानपत्र काढणारे हे 3 लोक महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. बंगालमधून अरविंद घोष वर्तमानपत्र काढत होते, त्यावेळेस ते बहिष्काराबद्दल त्याच्यामध्ये लिहायचे, सरकारच्या धोरणाबद्दल लिहायचे. एवढंच नाही तर ते स्वदेशीबद्दल सुद्धा त्या वर्तमानपत्रामधून आपलं मत मांडायचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युगांधर, बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त हे 2 लोक, ज्यांनी युगांतर हे वर्तमानपत्र बंगालमधून चालू केलेलं. याच काळामध्ये ते वर्तमानपत्र होतं ज्याच्या माध्यमातून क्रांतीची भूमिका सुद्धा मांडली जात असे, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्रांतिकार्य किंवा क्रांतीची भूमिका सांगणारे युगांतर हे वर्तमानपत्र महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं बहिष्कारासाठी हे महत्वाचं. त्यामुळे एरिया कव्हर होतो बहिष्कार. तर स्वदेशी चळवळ लक्षात ठेवा, स्वदेशी चळवळीवर पाठीमागे कंटिन्यू प्रश्न आलेत. तर स्वदेशी चळवळीच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या संस्था आणि नेतृत्व लक्षात ठेवा, तो एरिया व्यवस्थित करून जा, तिथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर इथं फक्त मुद्दा आहे बहिष्काराचा. तर पहिल्यांदा मांडलं होतं संजीवनीमध्ये, ज्याचे संपादक होते कृष्णकुमार मित्रा. त्याच्यानंतर मादाम कामा आणि सरदार राणा सिंग यांनी जर्मनीतील स्टुटगार्ड येथे हिंदुस्थानचा ध्वज फडकवला. तो ध्वज खालीलपैकी कोणी तयार केला होता? श्यामजी कृष्ण वर्मा, हेमचंद्र दास, त्याच्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र कानूनगो. लक्षात ठेवा, आता 2 बी इथं झालेत, लक्षात ठेवा. हेमचंद्र कानूनगो आणि हेमचंद्र दास हे 2 लोक एकच आहेत. ठीक आहे, तर पर्यायामध्ये डबल नाव झालं. तर हेमचंद्र कानूनगो यांनी तो झेंडा काय केला होता? तयार केला होता. तर हा झेंडा पुढच्या काळामध्ये त्यांनी 1907 मध्ये भरलेल्या स्टुटगार्ड तिथल्या साम्यवादी परिषदेमध्ये तो ध्वज फडकवणारे कोण होते? मादाम कामा आणि सरदार राणा सिंग. तर तो जर ध्वज आपण बघितला तर तो ध्वज आपल्याला असा सांगता येतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 3 रंग होते, वर हिरवा, त्याच्यानंतर मध्यभागी पिवळा आणि सगळ्यात शेवटी लाल, असे 3 रंग. त्याच्यानंतर वरच्या भागामध्ये 8 कमळ होते. 8 कमळ म्हणजे 8 प्रांत होते त्या काळामध्ये 1907 ला. प्रत्येक प्रांताचं ते कमळ काय करत होतं? नेतृत्व करत होतं. एवढंच नाही तर परीक्षेला हा पण प्रश्न आला होता, तारे आणि कमळ असलेला तिरंगा कोणी फडकवला? किंवा त्याच्यावर काय होतं? तर त्याच्यावर होतं तारे आणि कमळ. ठीक आहे, हे कमळ आणि तारा लक्षात ठेवा. तर हा तिरंगा कोणी, हा ध्वज कोणी फडकवला? तर त्यांचं नाव होतं मादाम कामा. ठीक आहे, भारतीय क्रांतिकी माता म्हणून ज्यांना ओळखलं जातं. इंडिया हाऊसच्या माध्यमातून गुप्त पद्धतीनं त्यांना पैशाचा पुरवठा करणाऱ्या, क्रांतिकार्यामध्ये भाग घेणाऱ्या, एवढंच नाही तर पॅरिस आणि लंडन या ठिकाणी राहून क्रांतिकार्य करणाऱ्या महत्वाच्या महिला म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर त्यांनी फडकवलेला हा पहिला ध्वज हा भारताचा मानला जातो. 2 दिवसाची परिषद होती. पहिल्या दिवशी सगळ्या देशाच्या प्रतिनिधींनी आपापल्या देशाचे ध्वज फडकवले होते, पण आपला भारतीय ध्वज नव्हता. त्यावेळेस लगेच एका रात्रीमध्ये ध्वज तयार केला आणि दुसऱ्या दिवशी त्या परिषदेमध्ये तो तिरंगा त्यांनी काय केलेला? फडकवला होता, लक्षात ठेवा. तर कोणते रंग होते? लक्षात ठेवा, हिरवा, पिवळा आणि लाल. हिरवा हे उत्साहाचं प्रतीक होता, पिवळा विजयाचं प्रतीक आणि लाल रंग शक्तीचं प्रतीक होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने असणारा हा ध्वज. आणि मध्ये देवनागरी लिपीमध्ये असणारा शब्द होता वंदे मातरम. आणि वंदे मातरम हा शब्द पुढे क्रांतीची प्रमुख घोषवाक्य होतं. ह्या वंदे मातरमच्या शब्दामुळे पुढे क्रांतीची भूमिका तरुणांमध्ये जागृत करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं. ठीक आहे, तर सरदार राणा सिंग हे सोबत होते त्यांच्या, तर त्यांच्या सोबत त्यांनी तो ध्वज फडकवला होता. त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींनी कोणी मदत केली? चंपारण्य सत्याग्रहामध्ये गांधीजींना कोणत्या व्यक्तीने मदत केली असा तो प्रश्न आहे. तर जे.बी. कृपलानी, सरदार पटेल, महादेव देसाई, नरहरी पारिख आणि कमलादेवी चट्टोपाध्याय. आता लक्षात ठेवा, चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीजींनी कधी केला होता? 1917. 2 वर्ष झालं राज्यसेवा मेन्सला कंटिन्यू प्रश्न येतोय. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहकार सत्याग्रह यांच्या जोड्या लावा, नाहीतर यांचा क्रम लावा. पहिला सत्याग्रह होता 1917 चंपारण्य. नंतर फेब्रुवारी 1918 ला होता अहमदाबाद गिरणी कामगार लढा. आणि एप्रिल 1918 ला होता खेडा सत्याग्रह. तर हे 3 सत्याग्रह महत्वाचे. त्यातला पहिला सत्याग्रह होता 1917 ला. चंपारण्य कुठं आहे? तर बिहारमध्ये येतं. तर परीक्षेला प्रश्न आला होता कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर मोतीहारी जिल्हा हा महत्वाचा आहे. तर मोतीहारी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांना नीळ लागवड करायची सक्ती होती आणि या सक्तीच्या बद्दल शेतकऱ्यावर काय होत होता? अन्याय. त्यावेळेस महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी जाऊन सत्याग्रह केला होता आणि त्या ठिकाणी जे तंत्र वापरलं ते तंत्र होतं सविनय कायदेभंग. मग हे तंत्र वापरत असताना त्यांच्या सोबत तिथं कोण कोण सहकारी होते असा हा प्रश्न आहे. म्हणजे परीक्षेला पहिल्यांदा अगोदर प्रश्न येत होते नेतृत्व सांगा, पण आता नेतृत्वासोबत आयोग आपल्याला काय विचारतं? सहकारी सांगा. तर त्या सहकार्याची नावं सुद्धा महत्वाची आहेत.
ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न आला तर सहकारी माहित असले पाहिजे. जे.बी. कृपलानी, सरदार पटेल, महादेव देसाई, नरहरी पारिख, कमलादेवी चट्टोपाध्याय हे सगळे लोक. आता जे.बी. कृपलानी त्यांच्यासोबत होते, सरदार पटेल हे त्यांच्यासोबत नव्हते, कारण का सरदार पटेल हे खेडा सत्याग्रहामध्ये त्यांच्यासोबत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर महादेव देसाई पण होते, नरहरी पारेख हे पण होते, कमलादेवी चट्टोपाध्याय कमलादेवी चट्टोपाध्याय या सुद्धा त्यांच्यासोबत नव्हत्या, कारण चंपारण्यमध्ये 2 महिला होत्या. त्या 2 महिला म्हणजे आनंदी वंश पायन ह्या होत्या एक, आणि दुसरं अवंतिकाबाई गोखले. तर अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वंश पायन ह्या 2 महिला चंपारण्य सत्याग्रहामध्ये महात्मा गांधीच्या सोबत होत्या. कमलादेवी चट्टोपाध्याय या 1930 मध्ये मीठ आंदोलनामध्ये होत्या. ठीक आहे, इथं नव्हत्या त्या. तर सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग आहे. ठीक आहे. तर त्या 2 महिला महत्वाच्या आहेत, म्हणजे ब आणि ई हे ऑप्शन मध्ये येणार नाही. अ, क आणि ड हा ऑप्शन. तर अ, क, ड ऑप्शन हा 4 नंबर आहे. अ, क, ड हे त्याचं काय उत्तर आहे. तर चंपारण्य सत्याग्रहामध्ये महात्मा गांधींनी जे तंत्र वापरलं ते कोणतं होतं हा प्रश्न यायचा बाकी आहे. तंत्र होतं सविनय कायदेभंग, कारण त्या भागामध्ये एक पद्धत होती, ती पद्धत होती 3 कटिया. तर या 3 कटिया पद्धतीच्या विरोधात महात्मा गांधींनी तिथं जाऊन केलेला हा पहिला भारतातील काय होता सत्याग्रह होता. आणि सरकारनं आदेश काढला होता, ज्या लोकांवर अन्याय झालाय त्यांना 25% नुकसान भरपाई देण्यात येईल. त्यावेळेस महात्मा गांधीजींनी हा लढा काय घेतलेला मागे घेतलेला. ठीक आहे. तर चंपारण्य सत्याग्रह हा प्रश्न महात्मा गांधींनी कुठल्या तंत्राच्या माध्यमातून सोडवला, सविनय कायदेभंग. आणि त्यांच्यासोबत कोणते सहकारी होते, जे.बी. कृपलानी, नरहरी पारिख आणि महादेव देसाई. सोबत अजून बरेचसे लोक होते, त्यांची पण नावं लक्षात ठेवा, त्यांच्यावर पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. एस.एन. सिन्हा हे सुद्धा महत्वाचे सहकारी त्यांच्यासोबत होते. त्याच्यानंतर बिजरे किशोर हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती त्यांच्यासोबत होते. त्याच्यानंतर रामनवमी प्रसाद हे सुद्धा व्यक्ती त्यांच्यासोबत होते, रामनवमी प्रसाद. त्याच्यानंतर नरहरी पारिख आहे ते पण होते. त्याच्यानंतर जे.बी. कृपलानी, मजहर उल हक्क हे पण व्यक्ती महत्वाचे आहेत. तर मजहर उल हक्क हे पण त्यांचे सहकारी होते. ह्यातले बरेचसे सहकारी जे होते ते बॅरिस्टर होते, लक्षात ठेवा. त्यामुळे असा कोणता लढाई ज्या लढ्यामध्ये बॅरिस्टर सहभागी झाले होते तर तो लढा चंपारण्य सत्याग्रह. महिला कोण होत्या, आनंदी वंश पायन आणि अवंतिकाबाई गोखले हे सुद्धा महत्वाचे आहेत. कारण असा एक क्वेश्चन आला होता, राष्ट्रीय चळवळीमध्ये महिलांना खालीलपैकी कोणी आणलं, तर त्याचं उत्तर होतं महात्मा गांधी. कारण महात्मा गांधीजींच्या बऱ्याच मुवमेंटमध्ये महिलांचा काय होता सहभाग होता. त्यामुळे आनंदी वंश पायन आणि अवंतिकाबाई गोखले लक्षात ठेवा. अवंतिकाबाई गोखले यांनी चंपारण्य सत्याग्रह झाल्यानंतर 1918 मध्ये महात्मा गांधीजींचं जीवनचरित्र म्हणजे गांधीजींचं जीवनचरित्र असं पुस्तक लिहिलं होतं. तर गांधीजींचे जीवनचरित्र हे त्यांनी लिहिलेलं काय पुस्तक आहे, जे चंपारण्य सत्याग्रहामध्ये जे अनुभव आले तर त्या अनुभवाच्या बेसवर ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं, ते त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे. अशा पद्धतीने सगळे लोक सहकारी तिथं होते आणि सरकारनं पण आदेश काढला होता 25% नुकसान भरपाई देण्यात येईल. त्यामुळे पुढच्या काळामध्ये महात्मा गांधींनी हा लढा मागे घेतला. ठीक आहे. तर महत्वाचा लढा आपल्याला सांगता येतो आणि त्याच्यामधले सगळे सहकारी. अखिल भारतीय स्तरावर महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह कोणता होता. आता अखिल भारतीय स्तरावरचा विचारलंय, याचा अर्थ किंवा याचा उद्देश हा ऑल इंडिया लेवलवर पहिला असणारा सत्याग्रह. असहकार आंदोलन, चंपारण्य सत्याग्रह, रौलट सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग. आता लक्षात ठेवा, चंपारण्य सत्याग्रह अखिल भारतीय स्तरावरचा पहिला नव्हता, तर त्याचं उत्तर आहे रौलट सत्याग्रह. जे की रौलट सत्याग्रह महात्मा गांधीजींनी 1919ला केला होता. आणि चंपारण्य सत्याग्रह हा प्रादेशिक होता, जिथं प्रश्न फक्त चंपारण्य भागातील शेतकऱ्यांचा होता. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरचा पहिला कोणता असं विचारलं तर रौलट सत्याग्रह. आता रौलट सत्याग्रह काय केला, तर सगळ्यात महत्वाचे एक व्यक्ती होते, त्या व्यक्तीचं नाव आहे सिडनी रौलट. तर या सिडनी रौलट नावाच्या व्यक्तीनं एक विधेयक तयार केलं होतं आणि सिडनी रौलट नावाच्या व्यक्तीच्या त्या विधेयकामध्ये 2 बाबी होत्या. एक म्हणजे सभाबंदी आणि दुसरं होतं विनापरवाना अटक. आता विनापरवाना अटक आणि सभाबंदी ह्या 2 जरी गोष्टी असल्या तरी त्याला विरोध करण्याचं काम पुढे महात्मा गांधीजींनी केलं होतं. त्यामुळे ह्या कायद्याला महात्मा गांधीजी काळा कायदा असंही म्हणले होते. आणि महात्मा गांधीजींनी या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय स्तरावर सत्याग्रह करायचं ठरवलं होतं. आणि तो सत्याग्रह म्हणजे कोणता सत्याग्रह होता, रौलट सत्याग्रह. त्यावेळेस महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केलेल्या, हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. सत्याग्रह सभा महात्मा गांधीजींनी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळेस स्थापन केल्या होत्या. पण प्रश्न हा आला नाही
ही सत्याग्रह सभा महात्मा गांधीजींनी स्थापन केल्या रोलट सत्याग्रहाच्या विरोधात, म्हणजे त्या सत्याग्रहामध्ये. पण या सत्याग्रह सभेचे अध्यक्ष कोण होते? तर या सत्याग्रह सभेचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. ठीक आहे, अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी. आणि या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष होते बेंजामिन हॉर्निमन. हे नाव लक्षात ठेवा, हे नाव महत्वाचं आहे, पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. तर बेंजामिन हॉर्निमन हे उपाध्यक्ष होते आणि बेंजामिन हॉर्निमन हे रोलट कायद्याला काय म्हणले होते? तर ब्लॅक बिल म्हणले होते. तर हे महत्वाचं आहे. ब्लॅक बिल कोण म्हणलं का कायदा कोण म्हणलं याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ब्लॅक बिल असा उच्चार कुणी केला होता? उपाध्यक्ष असणाऱ्या बेंजामिन हॉर्निमन यांनी, आणि काळा कायदा म्हणले होते महात्मा गांधीजी. ठीक आहे, तर पुढच्या काळामध्ये मग रौलट सत्याग्रह सुरू झाला आणि रौलट सत्याग्रह सुरू झाल्यानंतर पुढे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं 13 एप्रिल 1919ला. कारण जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये, जालियनवाला बागेमध्ये सगळे लोक तिथं जमले होते, कारण 13 एप्रिलला बैसाखी सण होता. सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या 2 लोकांना अटक केली होती आणि त्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी ते लोक गेले होते बागेमध्ये. आणि बागेमध्ये गेल्यानंतर तिथं मग पुढच्या काळामध्ये गोळीबार झाला होता. जनरल डायर, वोडवायर आणि डायर, वोडवायरनं गोळीबाराचे आदेश दिले होते आणि डायरनं गोळीबार केला होता. तर प्रश्न इथे येऊ शकतो, ज्या लोक गोळीबार केल्यानंतर तिथं हत्याकांड घडलं होतं, तर कोणत्या लोकांनी आपल्या पदव्याचा त्याग केला? तर कोणत्या लोकांनी आपल्या पदव्याचा त्याग केला होता? तर सर पदवी, म्हणजे ही पदवी त्याग करणारे कोण होते? रवींद्रनाथ टागोर. आणि कैसर-ए-हिंद ही पदवी त्याग करणारे कोण होते? तर कैसर-ए-हिंद ही पदवी त्याग केली होती सरोजिनी नायडू यांनी. ठीक आहे, तर या 2 पदव्या लक्षात ठेवा, या 2 पदव्याचा त्याग केलेला रौलट सत्याग्रहाच्या वेळेस. आणि महात्मा गांधींनी हा सत्याग्रह 18 एप्रिलला काय केला होता? मागे घेतला होता. कारण माझ्याकडून हिमालय एवढी गोडचूक झाली असं महात्मा गांधी म्हणले होते आणि त्यांनी हा सत्याग्रह मागे घेतलेला. कारण 1000पेक्षा जास्त लोकांचं तिथं काय झालं होतं? त्या लोकांना मृत्यू आला होता. सरकारनं कोणतं कमिशन नेमलं होतं? हंटर कमिशन. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, हंटर कमिशन मध्ये कोण 3 भारतीय होते? तर हंटर कमिशन मध्ये 7 सदस्य होते, त्याचे 3 सदस्य भारतीय होते, चिमनलाल सेटलवाड, त्याच्यानंतर सर सुलतान अहमद खान आणि त्याच्यानंतर अजून एक व्यक्ती होते, लक्षात ठेवा, नाव विसरलो. तर हे 3 लोक, जगत नारायण. तर हे 3 लोक भारतीय असलेले आपल्याला दिसून येतील. प्रश्न विचारला जाऊ शकतो, हंटर कमिशन मध्ये कोण होतं? एवढंच नाही तर काँग्रेस अंतर्गत पण एक चौकशी समिती नेमली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय. तर मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसनं पण काय नेमलेली? कमिटी. आणि इंग्रजांनी हंटर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती, पण त्या 2 लोकांना काही शिक्षा झाल्या नव्हत्या. वोडवायरला आपण 1940ला पंजाबचे जे क्रांतिकारक होते उधम सिंह यांनी त्यांनी मारलं, लक्षात ठेवा, त्यांनी त्यांची हत्या केली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला रौलट कायदा आणि रौलट कायद्याच्या विरोधात या सगळ्या गोष्टी सांगता येतील. त्याच्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ पुढे आहे, बघू आपण 1930 ते 1934. याच्यावर स्पेशल लेक्चर बनवतो, खूप सगळ्या घटना आहेत तिथं. आणि असहकार आंदोलन होतं 1920 मध्ये. पाठीमागे आपण असहकार आंदोलनाबद्दल सर्व माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या, तर त्याच्यामधून तुम्ही त्या असहकार आंदोलन काय करा? कव्हर करा. त्याच्यानंतर 1920च्या नागपूर अधिवेशनात असहकाराचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? आता लक्षात ठेवा, काँग्रेसचं अधिवेशन 1920चं, अधिवेशनाचं ठिकाण दिले आपल्याला नागपूर, आणि जिथं असहकाराचा ठराव कोणी मांडला असं दिलंय तर महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू आणि CR दास. तर ते तर असहकाराचा ठराव मांडणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं? CR दास. आता लक्षात ठेवा, 1920ला काँग्रेसचे 2 अधिवेशन झाले होते. एक 1920चं अधिवेशन होतं सप्टेंबर महिन्यामध्ये, ज्या अधिवेशन झालं होतं कलकत्ता शहरामध्ये, आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष मात्र होते लाला लजपत राय. आणि लाला लजपत राय ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी स्वतःहून असहकाराचा काय मांडलेला ठराव, पण बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी त्याला काय केला होता? विरोध केला होता. CR दास, मोतीलाल नेहरू, अॅनी बेझंट, बिपिनचंद्र पाल, जिना असे बरेचसे लोक, JB कृपलानी असे बरेचसे लोक होते, ज्या बऱ्याच लोकांनी असहकाराला विरोध केला होता. पण या आंदोलनामध्ये 1800 मतं ठरावाच्या बाजूने पडले आणि 800 मतं फक्त विरोधात पडले होते. म्हणजे बहुमतामध्ये हा ठराव काय झाला होता? पास झाला होता, लक्षात ठेवा. म्हणून पुढच्या काळामध्ये 1920चं रेग्युलर अधिवेशन भरलं, त्या अधिवेशन भरलं होतं डिसेंबरमध्ये. हे अधिवेशन झालं होतं नागपूर शहरामध्ये. याचे अध्यक्ष होते C. विजय राघवाचारी. तर C. विजय राघवाचारी अध्यक्ष होते. तर इथं सहकाराचा ठराव मांडणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं CR दास. तर CR दास हे व्यक्ती महत्वाचे आहे.
त्याने ठराव मांडला आणि महात्मा गांधी इथं म्हणले मला 1 वर्ष द्या, मी 1 वर्षामध्ये काय मिळवून देतो, स्वराज्य मिळवून देतो. तर अशा पद्धतीनं नागपूर अधिवेशन झालं होतं 1920ला. तिथं असहकारचा ठराव मांडणारे व्यक्ती होते CR दास. CR दास यांना आपण काय म्हणतो, देशबंधू म्हणतो. आणि CR दास 1922 नंतर असहकार चळवळीमधून बाहेर पडले आणि त्यांनी पुढे जाऊन काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची काय केली होती, स्थापना. आणि या स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून त्यांनी काम चालू केलं. पण 1925 मध्ये CR दास यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. तर कलकत्तामध्ये नगरपालिकेचे महापौर होण्याचं सुद्धा भाग्य त्यांना लाभलं होतं. स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून महापौर होते. पण पुढे 1925च्या मृत्यूनंतर स्वराज्य पार्टीची अस्थिरता हे आपल्याला पुढे दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये ठराव मांडणारे कोण होते, CR दास होते. मोतीलाल नेहरू हे पण त्यांचे सहकारी होते. तर CR दास बरोबर स्वराज्य पार्टी त्यांनी पुढे 1923ला स्थापन केलेली. सगळ्यात महत्त्वाचं, जर इतिहास विषय अवघड जात असेल तर वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस आपल्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी असणारी बॅच आहे, राज्यसेवा पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, प्राचीन मध्ययुगीनची वेगळी बॅच आहे, संयुक्त गट ब आणि क फक्त पूर्व स्पेशल असणारी बॅच आहे. तर ह्याच सोबत येणाऱ्या गट क साठी 1 डे रिव्हिजन बॅच आहे. ज्या 1 डे रिव्हिजन बॅचची फी फक्त 229 रुपये आहे. ही बॅच लावून तुम्ही एका दिवसामध्ये इतिहासाची पूर्ण रिव्हिजन करू शकता. अशा वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर या ॲपवरती तुम्हाला भेटतील. हे ॲप डाउनलोड करा आणि स्टोअरमध्ये जाऊन तिथं वेगवेगळ्या बॅचेस बघा. तुम्ही तिथूनच त्या बॅचेस परचेस करू शकता. काय अडचण आली तर तुम्हाला माझा नंबर पण आहे, ह्या नंबरला फोन करा, 800 700 16 90. ठीक आहे. तर 800 700 16 90 या नंबरला फोन करून तुम्ही ती इन्क्वायरी करू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नाफेरवादी गटामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर नाफेरवादी गट हा महत्वाचा आहे. यामध्ये कोणाचा समावेश होत नाही असा पण प्रश्न असतो. किंवा लक्षात ठेवा, असा एक प्रश्न येतो परीक्षेला, विजोड व्यक्ती ओळखा. विजोड व्यक्ती ओळखा ज्यावेळेस असं विचारलं जातं त्यावेळेस 3 लोक एका गटाचे असतात आणि एक व्यक्ती वेगळ्या गटाचा असतो. ठीक आहे. तर नाफेरवादी गटामध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश होत नाही. तर राजेंद्र प्रसाद, C राजगोपालचारी, डॉक्टर अन्साली आणि सुभाषचंद्र बोस. तर याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. कारण सुभाषचंद्र बोस यांचा कशामध्ये समावेश होत नाही, नाफेरवादी. मग यांचा समावेश होतो कशामध्ये, तर यांचा समावेश होतो फेरवादी गटामध्ये. तर यांचा गट आहे फेरवादी. तर फेरवादी गटामध्ये अजून कोण कोण येतं, तर सुभाषचंद्र बोस येतात, CR दास येतात, मोतीलाल नेहरू येतात. या सगळ्यांचा समावेश आपल्याला ह्या गटामध्ये होताना दिसतो. आता काय फरक होता फेरवादी आणि नाफेरवादीमध्ये, तर लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींनी 1920 ते 1922 या काळामध्ये असहकार चळवळ चालू केली. पण 1922ला असहकार चळवळ मागे घेतली. त्यावेळेस काँग्रेसमध्ये काय पडली, फूट पडली आणि त्यामधून 2 गट तयार झाले. एका गटाचं नाव होतं नाफेरवादी आणि दुसऱ्या गटाचं नाव होतं फेरवादी. मग नाफेरवादी गटाला बदल नको होता, त्यांना बदल नको होता. त्यांना महात्मा गांधीजींनी सांगितलेलं जे काम होतं रचनात्मक काम, हेच रचनात्मक कार्य त्यांना पुढे चालू ठेवायचं होतं. म्हणजेच त्यांना महात्मा गांधीजींनी सांगितलेला काय चालू ठेवायचा होता, असहकार. त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नव्हता. ठीक आहे. त्यात म्हणजे असहकार चळवळीमध्ये ज्या काही गोष्टी होत्या, तर विधायक बाजू आणि नकारात्मक बाजू ज्या सांगितल्या होत्या, तर त्याच गोष्टी त्यांना पुढे चालू ठेवायच्या होत्या. तर असा गट म्हणजे नाफेरवादी होता. पण त्यांच्यामध्ये फेरवादी एक गट तयार झाला. त्या गटाचं म्हणणं होतं, आपण केंद्रीय कायदेमंडळाच्या होणाऱ्या निवडणुका लढवायच्या, आपण केंद्रात जायचं आणि केंद्रामध्ये जाऊन आपण इंग्रजांना काय करायचा, विरोध करायचा. आपण केंद्रामध्ये जाऊन इंग्रजांना काय करायचा, असहकार करायचा. असा असणारा गट, ज्या गटाला बदल अपेक्षित होता, हा गट म्हणजे कोणता होता, फेरवादी गट होता. मग नाफेरवादी आणि फेरवादी गटामधले लोक विचारतात, तर आता सांगितले होते फेरवादी गटातले लोक. तर नाफेरवादी गटामध्ये कोण होतं, राजेंद्र प्रसाद, राजगोपालचारी, अन्सारी आणि वल्लभभाई पटेल हे सगळे लोक. तर वल्लभभाई पटेल सुद्धा नाफेरवादी गटामध्ये होते. निवडणुका लढवायला प्रमुख 2 लोकांचा विरोध असायचा, वल्लभभाई पटेल आणि C राजगोपालचारी. हे निवडणुका लढवण्याच्या विरोधातले होते, कारण ते महात्मा गांधीच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालणारे व्यक्ती होते. मग पुढे काय झालं होतं, 1922 मध्ये गया या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष CR दास होते. CR दास अधिवेशनाचे अध्यक्ष असताना सचिव म्हणून तिथं मोतीलाल नेहरू होते. मग त्यांनी सुधारणांचा ठराव मांडला CR दासने. पण या सुधारणांच्या ठरावाला बऱ्याच काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला.
त्यामुळे पुढच्या काळामध्ये CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी अध्यक्षपदाचा आणि सचिव पदाचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1 जानेवारी 1923 मध्ये त्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना अलाहाबादमध्ये केली आणि या स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून पुढे त्यांनी निवडणुका पण लढवल्या आणि केंद्रामध्ये जाऊन सरकारला विरोध केला. तर लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न आला होता, स्वराज्य पार्टीवर कंटिन्यू प्रश्न येत होता. तर स्वराज्य पार्टीचं कार्य, स्वराज्य पार्टीमध्ये महाराष्ट्रातील कोणते लोक काम करायचे, एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये स्वराज्य पार्टीमध्ये फूट पडली, कारण स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय संघटक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते CR दास, ते सुभाषचंद्र बोस होते. तर CR दास यांचा 1925 ला काय झाला होता, मृत्यू. आणि स्वराज्य पार्टीमधून काही लोक बाहेर पडले आणि ज्यांनी 1926 मध्ये वेगळा पक्ष काढला, तर तो पक्ष सुद्धा महत्वाचा आहे, त्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला. तर स्वराज्य पार्टीमधून बाहेर पडून 1926 ला आने असतील, त्याच्यानंतर जयकर होते, त्याच्यानंतर मुंजे होते, त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय होते, हे सगळे लोक बाहेर पडले आणि यांनी 1926 ला प्रतियोगी सहकारिता पक्ष काढला होता. तर प्रतियोगी सहकारिता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं काम चालू केलं. त्यामुळे 1926 ला फूट पडली आणि 1925 ला CR दासचा मृत्यू झाला आणि 1926 ला मोतीलाल नेहरू यांच्यावर सुद्धा महात्मा गांधीजींचा प्रभाव होता. तर महात्मा गांधींना जाऊन आपण मदत करायला पाहिजे असं मोतीलाल नेहरू म्हणले आणि ते पण स्वराज्य पक्षामधून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये स्वराज्य पार्टीमध्ये काय झाली, फूट पडली आणि स्वराज्य पार्टी अस्थिर झाली. तर ही स्वराज्य पार्टी, तर स्वराज्य पार्टीला बरोबर काम करणारे एक वर्ग होता ज्यांचं नाव होतं नाफेरवादी गट, ज्यांना बदल नको होता, निवडणुका लढवायच्या नव्हत्या, त्यांना महात्मा गांधीजींचा असहकार पुढे चालू ठेवायचा होता. तर हे पण लक्षात ठेवा, प्रतियोगी सहकारिता पक्ष कोणाचा आहे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर हे लोक म्हणजे पाठीमागे येऊन गेलेला क्वेश्चन आहे, हे सगळे लोक इथं महत्वाचे आहेत. मुडीमन समितीची स्थापना खालीलपैकी कशासाठी करण्यात आली होती. तर मुडीमन कमिटी ही कधी स्थापन झाली होती, 1924 ला. आणि या समितीची स्थापना कशासाठी होती, तर रौलट कायद्याच्या मूल्यमापनासाठी. रौलट कायद्याच्या मूल्यमापन नाही, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी काय संबंध नाही, 1919च्या कायद्याच्या मूल्यमापनासाठी. हे त्याचं उत्तर आहे, कारण 1919च्या कायद्याच्या मूल्यमापनासाठी या मुडीमन कमिटीची स्थापना करण्यात आलेली. चौरी चौऱ्याचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे मुडीमन कमिटी 1924 ला स्थापन झाली होती आणि ज्यांनी पुढच्या काळामध्ये 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करावं त्या कायद्याचं नाव होतं मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. तर या कायद्याच्या मूल्यमापनासाठी केंद्रामध्ये स्वराज्य पार्टीनं खूप दबाव आणला होता सरकारवर आणि स्वराज्य पार्टीच्या दबावामुळे सरकारनं सर मुडीमन, अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली 1924 ला कमिटी स्थापन केली, ज्यांना 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायचं होतं. पण लक्षात ठेवा, 1919च्या कायद्याचं मूल्यमापन दर 10 वर्षांनी करण्यासाठी आयोग स्थापना करणार असं त्या कायद्यातच तरतूद होती. पण 3-4 वर्षामध्येच मुडीमन कमिटी आली होती. आणि का आली होती, तर स्वराज्य पार्टीच्या विरोधामुळे. पण पुढे मुडीमन कमिशननं सांगितलं होतं 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायचं आहे तर सरकारनं पुढे एक रॉयल कमिशन स्थापन करावं. रॉयल कमिशन स्थापन करा किंवा एक शाही आयोग स्थापन करा. म्हणून पुढे 1927 ला कोणाची नेमणूक झाली होती, सायमन कमिशन. तर सायमन कमिशन आलं होतं 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी, पण जे कोणी शिफारस केली होती, मुडीमननं. त्यामुळे सायमन कमिशनचा उद्देश काय असा जरी प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तेच आहे, 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं. आणि मुडीमनचा जरी उद्देश विचारला तरी सुद्धा त्याचं उत्तर तेच आहे, 1919च्या कायद्याचं काय करणं, मूल्यमापन करणं. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशन आहे. ठीक आहे, तर हंटर कमिशन आलं होतं जे की पाठीमागं तुम्हाला सांगितलं. लखनौ करारावर सह्या करून टिंबटिंब आणि जिना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा काय केला, प्रयत्न केला. तर प्रश्न विचारलाय 1916 ला जे लखनौ अधिवेशन झालं होतं याच्यावर सह्या कोणाच्या होत्या, टिंबटिंब आणि टिंबटिंब म्हणजे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी श्रद्धानंद आणि बेजंट. तर त्याच्यावर सही होती लोकमान्य टिळकाची. लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना तर यांनी सही केली होती आणि सही करून हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला. तर 1916चं अधिवेशन झालं होतं, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार. तर अंबिका चरण मुजुमदार ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, तर त्याच अधिवेशनामध्ये 2 गोष्टी झालेल्या, एक लखनौ करार झाला होता आणि दुसरं लखनौ ऐक्य झालं होतं. पण लक्षात ठेवा, करार कोणामध्ये आणि ऐक्य कोणामध्ये. लखनौ करार झाला होता इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये.
इंडियन नॅशनल काँग्रेसची मागणी होती साम्राज्य अंतर्गत स्वराज्य आणि मुस्लिम लीगची मागणी होती स्वतंत्र मतदारसंघ. तर दोघांच्या मागण्या एकमेकांनी मान्य केल्या आणि दोघांमध्ये ऐक्य घडून आलं. लखनौ ऐक्य दोन गटामध्ये होतं. एक होते जहाल गट आणि दुसरा होता मवाळ गट. जहाल गट आणि मवाळ गट यांच्यामध्ये ऐक्य झालं होतं आणि करार मात्र इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग या संघटनामध्ये झाला. तर याच्यावर कोणी सह्या केल्या होत्या तर लोकमान्य टिळक आणि जिना या दोघांच्या यांच्यावर या करारावर काय होत्या सह्या होत्या. आणि पुढच्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्य असेल आणि दोघांचे प्रश्न एकमेकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ठरलं होतं. कारण भारतातल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये बदल झाला होता 1914ला. कारण 14ला तुर्कस्तानवर आक्रमण केलं होतं इंग्रजांनी आणि तुर्कस्तानच्या खलिफाची सत्ता नष्ट केलेली. तुर्कस्तानचा खलिफा म्हणजे भारतातील सर्व मुस्लिमांचा धर्मगुरू. तिथली सत्ता जाणं म्हणजे मुस्लिमांना हे आवडलं नाही. त्यामुळे आजपर्यंत इंग्रजांना दिलेला पाठिंबा हा त्यांनी काढून घेतला आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस बरोबर त्यांनी काम केलं. त्यामुळे 1914 ते 1922 हा असा कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये तुम्हाला हिंदू मुस्लिम यांचं काय दिसेल ऐक्य दिसेल. ठीक आहे. आणि पुढच्या काळामध्ये खिलाफत चळवळ सुद्धा सुरू झाली होती. कारण महात्मा गांधीजींनी नेतृत्व केलं. ते नेतृत्व करत असताना उद्देश एकच होता राष्ट्रीय चळवळीमध्ये काँग्रेस हिंदूंचं आणि मुस्लिमांचं एकत्रीकरण घडवून आणणं आणि आपले हेतू साध्य करणं. त्यामुळे खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ ही पुढे तुम्हाला एकत्र चाललेले दिसतील. या दोन्ही चळवळीचं नेतृत्व कुणाच्या हातामध्ये होतं महात्मा गांधीजींच्या. तर त्याच्या अगोदर लखनौ करार हा महत्वाचा मानला होता. ज्या लखनौ करारामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य आणण्याच्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक हे आग्रही दिसतील आपल्याला आणि त्यांच्या पुढाकार आणि जिनांचा पुढाकार यांच्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट इथं साईन झालेला. तर सह्या कोणाच्या होत्या असं विचारलं होतं. लोकमान्य टिळक आणि जिना या दोघांनी प्रयत्न केले होते आणि त्यांनी सह्या पण केलेल्या. ठीक आहे. त्यामुळं जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं कोण म्हणलं तर असा पण आयोगाचा प्रश्न होता. त्या म्हणल्या होत्या सरोजिनी नायडू. ठीक आहे. तर जिनांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हणणाऱ्या कोण होत्या सरोजिनी नायडू. तो पण प्रश्न आलेला. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये इथं काही ऑप्शन दिसतील. स्वामी श्रद्धानंद. तर स्वामी श्रद्धानंद लक्षात ठेवा आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांचं काम होतं. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या नंतर पण त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणण्यासाठी दिल्लीमध्ये जामा मस्जिदमध्ये काय केले होते त्यांनी भाषण दिले होते आणि त्या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. स्वामी श्रद्धानंद यांची कृती सुद्धा महत्वाची आहे. जामा मस्जिदमध्ये दिल्लीमध्ये कुणी भाषण दिले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते महत्वाचे व्यक्ती. ॲनी बेझंट पुढे पहिल्या महिला होता ज्यांनी 1917 मध्ये कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषविलं होतं. एवढंच नाही तर मद्रासमध्ये होम रूल चळवळ सुद्धा होम रूल लीग स्थापन करणाऱ्या महत्वाचे व्यक्ती आपल्याला कोण दिसतील ॲनी बेझंट दिसतील. टिळकांनी महाराष्ट्रात स्थापन केलेली होम रूल लीगचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर टिळकांनी महाराष्ट्रामध्ये जी होम रूल लीग स्थापन केली त्याचे अध्यक्ष महत्वाचे व्यक्ती हे आपल्याला कोण जॉर्ज अरुंडेल, जोसेफ बॅप्टिस्टा, कृष्णाजी खाडीकर, ॲनी बेझंट. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उत्तर जोसेफ बॅप्टिस्टा. तर लक्षात ठेवा जोसेफ बॅप्टिस्टा हे मुंबईमध्ये ज्यांचा जन्म झाला होता. सगळ्यात महत्वाचं होम रूल लीगचे खरे प्रणेते हेच आहेत. कारण होम रूल लीग स्थापन करण्यासंदर्भात जोसेफ बॅप्टिस्टा यांनी वारंवार लोकमान्य टिळकांना सांगितलं होतं. लोकमान्य टिळक आणि जोसेफ बॅप्टिस्टा यांची भेट झाली होती लंडनमध्ये. त्यावेळेस सुद्धा 1899ला त्यांची भेट झालेली. त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आयर्लंडच्या प्रमाणे होम रूल लीग चालू करा असं त्यांनी लोकमान्य टिळकांना सांगितलेलं. नंतर पुढे 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भेट झाली होती. त्या ठिकाणी सुद्धा होम रूल लीग स्थापन करण्याचा सल्ला त्यांनी लोकमान्य टिळकांना दिलेला. पण लोकमान्य टिळक म्हणले होते की आता गरज नाही, आताच नको. त्याच्यानंतर पुढे लोकमान्य टिळक 1914ला जेलमधून बाहेर आले होते. त्यावेळेस 1915च्या अधिवेशनामध्ये सुद्धा होम रूल लीग स्थापन करा असं टिळकांना ते म्हणत होते. त्यावेळेस मात्र टिळकांनी त्यांचं ऐकलं होतं आणि 1916 मध्ये त्यांनी मग पुढे होम रूल लीगची महाराष्ट्रामध्ये काय केली होती स्थापना केली होती. तर होम रूल लीगचे खरे प्रणेते म्हणून आपण कोणाला ओळखतो लोकमान्य टिळकांना. आयर्लंडच्या धर्तीवर होम रूल चळवळ चालू करण्याचा सल्ला टिळकांना देणारे महत्वाचे व्यक्ती जे की एक बॅरिस्टर व्यवसायाने बॅरिस्टर होते लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना जास्त महत्व होतं आणि लोकमान्य टिळकांचं वकीलपत्र सुद्धा जोसेफ बॅप्टिस्टा यांनी घेतलेलं. त्यामुळे सुद्धा एक आपलेपणा दोघांमध्ये कायमस्वरूपी राहिलेला होता. एवढंच नाही तर ज्यावेळेस 1908 मध्ये राजद्रोहाचा खटला लोकमान्य टिळकावर दाखल केला होता त्यावेळेस महाराष्ट्रातले बरेचसे वकील त्यांचा खटला घेण्यासाठी मागे सरत होते. कारण त्यांना पण वाटायचं आपल्यावर कारवाई होईल. पण अशा परिस्थितीमध्ये
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील, शिवरामपंत परांजपे असतील आणि लोकमान्य टिळक असतील, ह्यांचे वकीलपत्र हिरारीनं घेणारे आणि कोर्टामध्ये जाऊन आपलं युक्तिवाद करणारे, हे त्या घटनेला कसे जबाबदार नाही ते सांगणारे आणि आपलं म्हणणं ज्युरींना समजावून सांगून ते मत मान्य करायला लावणारे एक महत्त्वाचे बॅरिस्टर म्हणून ज्यांचं नाव त्या काळात ओळखलं गेलं ते व्यक्ती म्हणजे जोसेफ बॅप्टिस्टा. आणि जोसेफ बॅप्टिस्टा हेच लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे पुण्यातून काय होते, अध्यक्ष होते. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते, जोसेफ बॅप्टिस्टा. तर दुसरा प्रश्न येऊ शकतो होम रूल लीगचे सचिव कोण होते, तर होम रूल लीगचे सचिव होते न चिकेळकर. हे नाव लक्षात ठेवा, हे नाव महत्वाचं आहे जे की परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ ही कुठून होती, तर लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ होती त्या होम रूल चळवळीचं केंद्र होतं पुणे. पण बेळगाव परिषदेमध्ये होम रूलची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली होती. ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रांत आहे त्या भागामध्ये होम रूल चळवळ कोणी चालू केली होती, लोकमान्य टिळकांनी. पण लक्षात ठेवा मुंबई प्रांत यामध्ये लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ नव्हती, कारण तिथं ॲनी बेझंटची चळवळ होती. कारण 1907 नंतर त्या भागामध्ये जाण्यासाठी लोकमान्य टिळकांना बंदी होती त्या भागामध्ये. त्यामुळे मुंबई प्रांत सोडून इतर सर्व मराठी भाषिक प्रदेशामध्ये लोकमान्य टिळकांनी आपली होम रूल चळवळ काय केलेली, चालू केलेली. जोसेफ बॅप्टिस्टा यांनी कामगारांसाठी सुद्धा खूप काम केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कामगारांच्या कार्यासाठी पुढे त्यांनी 1920 मध्ये आयटकच्या स्थापनेमध्ये सुद्धा काय घेतलेला, सहभाग घेतलेला. तर 1916 पासून 1926 पर्यंत या होम रूलचे अध्यक्ष कोण होते, जोसेफ बॅप्टिस्टा होते. एवढंच नाही तर 1918 इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचा पाठिंबा स्वातंत्र्य चळवळीला मिळवून घेण्यासाठी होम रूलच्या माध्यमातून इंग्लंडचा दौरा करणाऱ्यामध्ये सुद्धा महत्वाचं नाव जोसेफ बॅप्टिस्टा यांचं आपल्याला सांगता येतं. जोसेफ बॅप्टिस्टा यांना काका या टोपण नावानं सुद्धा ओळखलं जात असे. आणि आयटकच्या स्थापनेमध्ये सुद्धा लाला लजपत राय बरोबर चिमणलाल सेटलवाड यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आणि कामगारांचे प्रश्न सुद्धा मुंबईमधले सोडवण्याचं काम, नेतृत्व करण्याचं काम जोसेफ बॅप्टिस्टांचं होतं. तर ते जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्ष होते लोकमान्य टिळकांची होम रूल लीगचे. नंतर पहिल्यांदा होम रूल लीग कोणी चालू केली होती, तर एप्रिल 1916 लोकमान्य टिळकांची होती आणि दुसरी होम रूल चळवळ सप्टेंबर 1916 ॲनी बेझंट यांची होती. ॲनी बेझंटच्या होम रूल चळवळीचं केंद्र होतं अड्यार, लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचं केंद्र होतं पुणे. लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे सदस्य होते 14,000 आणि ॲनी बेझंटच्या होम रूल चळवळीचे सदस्य होते 7,000. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांची होम रूल चळवळ एकच आहे, पण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांसहित वेगवेगळ्या वेळी का चालू केली, तर ॲनी बेझंट म्हणत होत्या माझे कार्यकर्ते एक लोकमान्य टिळकांचं नेतृत्व मान्य करत नाहीत आणि लोकमान्य टिळकांचे नेते हे त्यांचे लोक माझं नेतृत्व मान्य करत नाहीत, म्हणून आम्ही चळवळ जरी एक असली तर ती वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही चालू केली, वेगवेगळ्या प्रदेशात आणि वेगवेगळ्या वेळी चालू केली. याचं कारण ॲनी बेझंटनी ते सांगितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कृष्णाजी खाडीलकर. आता कृष्णाजी खाडीलकर हे नाव महत्वाचं आहे, कारण कृष्णाजी खाडीलकर यांच्याबद्दल आपण पाठीमागं पाहिलं होतं की ज्यांचं महत्वाचं नाटक हे कोणतं होतं, कीचकवध. तर कीचकवध हे नाटक ज्याने कोणावर टीका केली होती, कर्जनवर. एवढंच नाही तर नेपाळला बॉम्ब तयार करण्यासाठी सुद्धा त्यांना लोकमान्य टिळकांनी पाठवलेलं. तर हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, पाठीमागच्या प्रश्नामध्ये यांच्याबद्दल डिटेल पाहिले आपण. तर जॉर्ज आरुंडेल कोण होते, तर जॉर्ज आरुंडेल यांचा जन्म इंग्लंड मधला आहे, पण ॲनी बेझंट यांच्या भाषणानं प्रभावित झाले होते आणि ते भारतामध्ये आलेले. पुढे ॲनी बेझंटनी स्थापन केलेल्या सेंट्रल हिंदू कॉलेज जे होतं 1898 या सेंट्रल हिंदू कॉलेजमध्ये 10 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. आणि एवढंच नाही तर पुढे ॲनी बेझंटच्या होम रूल चळवळीचे सचिव म्हणून ज्यांनी कार्य केलं ते व्यक्ती म्हणजे कोण होते, जॉर्ज आरुंडेल होते. लक्षात ठेवा इंग्लंडचा व्यक्ती पण भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीनं प्रभावित होऊन भारतामध्ये येऊन आपलं जीवन भारताला समर्पित करणारा एक इंग्लंड मधला युवक म्हणजे कोण होते, जॉर्ज आरुंडेल होते. त्याच्यानंतर ॲनी बेझंट त्यांची माहिती आपण आताच पाहिली. लक्षात ठेवा कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला होता. तर मुंबईमध्ये जो परवाना अधिनियम लावला होता तर त्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय, भाऊदाजी लाड, गोपाळहरी देशमुख, दादोबा पांडुरंग तर्खडकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर त्या व्यक्तीचं नाव होतं भाऊदाजी लाड. तर भाऊदाजी लाड आणि जगन्नाथ शंकर सेठ तर या दोन लोकांनी त्याला काय केलेला, विरोध केलेला. बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून हा विरोध त्यांनी त्या ठिकाणी केलेला. तर असे दोन महत्वाचे समाजसुधारक म्हणजे भाऊदाजी लाड आणि आपल्याला जगन्नाथ शंकर सेठ हे सांगता येतील. ठीक आहे. गोपाळहरी देशमुख यांच्याबद्दल आपण पाठीमागे माहिती पाहिली आहे, त्यांचे शतपत्र लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तर्खडकर महत्वाचे आहेत, त्यांच्या 3 सभा महत्वाच्या आहेत.
मानव धर्म सभा, त्याच्यानंतर ज्ञानप्रसारक सभा आणि परमहंस सभा. संघटनेमध्ये आपण या तिघांची पण 3 संघटनेची सर्व डिटेलमध्ये माहिती बघितली आहे. तिथून बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर वर्तमानपत्रासंदर्भात योगदान. मराठीमधलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण ज्यांनी चालू केलं ते महत्वाची व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, तर दर्पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेमध्ये त्यातलं योगदान, त्यांचं ह्या पण गोष्टी बघा जिथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. रमेशचंद्र दत्त यांच्याबद्दल खालील विधानामधून अयोग्य विधान ओळखा. तर अयोग्य म्हणजे आपल्याला विधान ओळखायचं आहे चुकीचं. ठीक आहे, तर रमेशचंद्र दत्त हे महत्वाचे व्यक्ती आहेत. रमेशचंद्र दत्त यांच्यासोबत अजून 3 लोक महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी यांचं एक महत्वाचं नाव घेता येतं. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचं एक नाव महत्वाचं घेता येतं आणि गोपाळ कृष्ण गोखले हे एक महत्वाची व्यक्ती ज्यांनी भारताच्या आर्थिक नीतीबद्दल आपले विचार मांडलेत. तर आर्थिक नीती, आर्थिक दृष्टिकोन याच्याबद्दल वारंवार प्रश्न येताना दिसत आहेत. तर हे 4 लोकांचं कार्य त्यासाठी संदर्भात त्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या व्यक्ती आपण बघूया रमेशचंद्र दत्त यांच्याबद्दल कोणतं विधान अयोग्य आहे. ICS म्हणून त्यांनी 1871 साली त्यांची निवड झाली. 1899 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्यांनी लॉर्ड लिटनला दुष्काळाबद्दल पत्रव्यवहार केला. आता बघा, पहिलं विधान बरोबर आहे. 1871 मध्ये ICS म्हणून निवड झाली होती आणि 1897 मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर ते लेखन याच्याकडे पूर्णपणे वळले होते आणि साहित्य लेखनामध्ये बंगालमध्ये वेगवेगळ्या साहित्य लिहिण्यामध्ये, ग्रंथ लिहिण्यामध्ये त्यांचं मन पुढे रमलं. ठीक आहे, तर 1897 मध्ये निवृत्त झाले होते. एवढंच नाही तर पहिले भारतीय व्यक्ती आहेत ज्यांची विभागीय आयुक्त म्हणून पहिल्यांदा निवड झाली होती. ठीक आहे, तर महत्वाची व्यक्ती आपल्याला सांगता येतील. आणि ICS म्हणून सुद्धा त्यांनी 71 पासून आपल्या कार्याला सुरुवात केली होती. 1899 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. बरोबर आहे, कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 1899चं अधिवेशन भरलं होतं लखनौला. तर लखनौ अधिवेशनाचे ते काय होते, अध्यक्ष होते 1899. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलं. हे पुस्तक त्यांनी 2 खंडामध्ये लिहिलं. तर हे पुस्तक लिहून त्यांनी भारतातल्या दुष्काळाबद्दलची मतं लिहिली. त्याच्यानंतर शेतकऱ्याची अवनती होण्याची त्यांनी वेगवेगळी कारणं त्या ग्रंथामध्ये लिहिलेली आपल्याला दिसून येते, लक्षात ठेवा. नंतर यांचं अजून एक महत्वाचं पुस्तक आहे फॅमिन्स इन इंडिया. तर या पुस्तकामध्ये सुद्धा दुष्काळाबद्दल त्यांनी वेगवेगळे आपले मतं मांडलेले आपल्याला दिसून येतील. हे पण बरोबर आहे. दुसरं बरोबर आहे. चौथं, त्यांनी लॉर्ड लिटनला दुष्काळाबद्दल पत्रव्यवहार केला. तर त्यांनी लॉर्ड लिटनला दुष्काळाबद्दल पत्रव्यवहार नव्हता केला, तर त्यांनी लॉर्ड कर्झनला दुष्काळाबद्दल पत्रव्यवहार केला होता. आणि दुष्काळाबद्दल पत्रव्यवहार करत असताना शेतकऱ्यावर जो अन्याय होतोय ह्या अन्यायाचे परिणाम त्यांनी कर्झनला सांगितले होते. त्यामुळे जमीन सुधारणामध्ये जे तुम्ही बदल करताय, या जमीन सुधारणामध्ये केलेल्या बदलामुळं आणि बंगालमध्ये वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, ह्या गोष्टी कर्झनला पत्रव्यवहार करून सांगणारे महत्वाची व्यक्ती म्हणजे कोण होते, रमेशचंद्र दत्त होते, लक्षात ठेवा. तर रमेशचंद्र दत्तांनी वेगवेगळे जे सरकार कर आकारते याचा सुद्धा परिणाम त्यांनी सांगितले होते. एवढंच नाही तर तुम्ही भारतातून कशा पद्धतीने संपत्ती इंग्लंडला घेऊन जाता हे सुद्धा ग्रंथ लिहून त्यांनी त्याच्याबद्दल आपले काय मांडलेले, मतं मांडलेले. तर हे मतं यांचे महत्वाचे आहेत. तर हे विधान आपल्याला सांगता येतील रमेशचंद्र दत्त यांच्याबद्दल. तर इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा त्यांचा ग्रंथ महत्वाचा आहे. सोबत फॅमिन्स इन इंडिया हा सुद्धा ग्रंथ महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. अयोग्य विधान ओळखा. तर अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान ओळखा. तर खाली 4 वाक्य दिलेत. त्यातलं पहिलं वाक्य, इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस यांनी केली, पहिलं विधान. दुसरं, इटलीचा नेता मॅजिनी पासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय चळवळ उभी करणे हे संस्थेचं उद्दिष्ट होतं. म्हणजे पहिलं वाक्य लक्षात ठेवा, इंडियन असोसिएशनची स्थापना 2 लोकांनी केली, तर बरोबर आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस या लोकांनी 1876 मध्ये बंगालमध्ये ही संस्था काय केली होती, स्थापन केली होती. तर इटलीचा नेता मॅजिनी पासून प्रेरणा घेतली होती आणि अखिल भारतीय चळवळ त्यांना चालू करायची होती. हे सुद्धा महत्वाचं आहे. ऑल इंडिया लेवलला चळवळ सुरू करणं हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा उद्देश होता आणि त्यांच्या पाठीमागे प्रेरणा ही मॅजिनीची होती. ठीक आहे, तर इटलीचा क्रांतिकारक मॅजिनी. नंतर ही संस्था 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाली, बरोबर आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये ही संस्था 1886 ला, जिथं अध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजी होते. आणि हे अधिवेशन भरलं होतं कलकत्ता शहरामध्ये. तर या शहरामध्ये भरलेल्या अधिवेशनात ही संस्था विलीन करण्यात आली. नंतर या संस्थेचे पहिले अधिवेशन मद्रासमध्ये झालं. हे विधान मात्र चुकीचं आहे. अयोग्य विधान ओळखा. 4 नंबर अयोग्य आहे, कारण त्याचं अधिवेशन झालं होतं पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये, कलकत्ता. आणि या शहराच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष होते
आनंद मोहन बोस, आणि त्याला आपल्या भारतातून किती प्रतिनिधी हजर राहिलेले? 100 प्रतिनिधी हजर राहिले होते. तर अशी हे महत्वाचे पहिलं अधिवेशन मद्रासमध्ये नाही तर कलकत्तामध्ये. तर लक्षात ठेवा, इंडियन असोसिएशन ही अशी संस्था आहे ज्यांनी पहिल्यांदा नॅशनल कॉन्फरन्स भरवल्या होत्या, आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी भारतीय लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एकच परिषद असावी असा विचार मांडलेला. पण ही कॉन्फरन्स इंग्रजांना, ॲलन ह्यूमला अजिबात आवडलेली नव्हती, त्यामुळे पुढे त्यांनी त्याला जास्त महत्त्व दिलं नाही. लक्षात ठेवा. राजाराम मोहन राय यांच्याबद्दल दिलेल्या विधानामधून अयोग्य विधान ओळखा, चुकीची माहिती ओळखा. 4 वाक्य दिलेत. राजाराम मोहन राय यांना भारताच्या प्रबोधन काळाचे पितामह म्हणलं जातं. तर पहिलं विधान बरोबर आहे, कारण त्यांनी बंगालमध्ये पहिल्यांदा सामाजिक सुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाली, पर्शियन, हिंदी, इंग्लिश, संस्कृतमध्ये नियतकालिके प्रसिद्ध केली. तर त्यांची नियतकालिके कोणकोणत्या भाषेमध्ये होती ते वाक्य आहे. पर्शियन आणि बंगाली या भाषेमध्ये त्यांनी वर्तमानपत्र काढले, हे तिसरे विधान बरोबर आहे. आणि डेव्हिड हियर यांच्या मदतीने त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली, हे पण विधान बरोबर आहे. तर 2 नंबर विधान चुकीचं आहे. बंगाली, पर्शियन, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या त्यांना भाषा येत होत्या, पण त्यांनी या भाषेमध्ये नियतकालिक कधी काढली नव्हती. लक्षात ठेवा. तर 2 नंबरचे विधान हे अयोग्य आहे. ते त्याचं काय उत्तर आहे? तर पर्शियन आणि बंगाली भाषेमध्ये त्यांनी न्यूजपेपर काढलं, बरोबर आहे. कारण 1821 ला संवाद कैमुदी हे जे वर्तमानपत्र होतं, तर संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होतं? बंगाली. आणि दुसरं न्यूजपेपर होतं 1822 ला, त्याचं नाव होतं मिरात उल अखबार. तर मिरात उल अखबार हे जे वर्तमानपत्र आहे, हे वर्तमानपत्र होतं पर्शियन भाषेमध्ये. त्याच्यानंतर डेव्हिड हियर याच्या मदतीने हिंदू कॉलेज काढलं, हे पण बरोबर आहे. कारण 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना डेव्हिड हियर, अलेक्झांडर डफ आणि राजाराम मोहन राय यांनी केलेली आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. त्यामुळे 1817चे हिंदू कॉलेज हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि राजाराम मोहन राय यांना प्रबोधन काळाचं पितामह म्हणलं जातं, हे पण बरोबर आहे. कारण सुरुवात त्यांनी केली होती, त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे पुढे 1829 ला सती पद्धत काय केली होती? बंद केली होती. एवढंच नाही तर पुढे 1828 ला ब्राह्मो समाज सुद्धा त्यांनी स्थापन केलेला. ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून त्यांचं कार्य इथं महत्वाचं मानलं जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, आपली कंबाईन जी पूर्व परीक्षा आहे गट क ची, जी 3 एप्रिल होणार आहे, तर त्यासाठी ही 1 डे रिव्हिजन बॅच फक्त 229 रुपयामध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर एका दिवसामध्ये तुमचे रिव्हिजन पूर्ण होऊन जाईल, ज्याच्यामध्ये आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक आणि गव्हर्नर जनरल हे सर्व सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला करायचे असेल तर राहिलेल्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता. एका दिवसामध्ये तर काय पूर्ण वाचून होत नाही, त्याच्यामध्ये फक्त व्हिडिओ जरी बघितले तर तुमचा बऱ्यापैकी कंटेंट हा तिथं होऊन जाईल. तुम्ही त्यासाठी अगोदर केलेल्या रिव्हिजनला, अभ्यासाला एक रिव्हिजनची जोड तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून देता येईल. तर अशा पद्धतीनं आपलं हे पूर्ण लेक्चर, ज्याच्यामध्ये 15 प्रश्न आपण विश्लेषण विस्तृतपणे केलंय, येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्की उपयोग होईल. असेच लेक्चर पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. हिस्ट्री 188 हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न सापडतील, व्हिडिओ सापडतील, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि उद्या लगेच दुसरा तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन परत घेऊन येईल. कंबाईनच्या अगोदर 3 ते 4 व्हिडिओ अजून आपण टाकूया, ज्यामधून जास्तीत जास्त तुमचे काय होईल? रिव्हिजन होईल. धन्यवाद.